नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल.एस. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1, न्यायाधीश फातिमा बीबी हे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश होते? प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश होते? ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक तिसरा, केशवानंद भारती खटला केव्हा लागला? प्रश्न क्रमांक तिसरा, केशवानंद भारती हा खटला केव्हा लागला? ऑप्शन क्रमांक 1, 1973 या वर्षी केशवानंद भारती खटला लागलेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, स्वातंत्र्य भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? प्रश्न क्रमांक चौथा, स्वातंत्र्य भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? ऑप्शन क्रमांक 3, हरिलाल जे कानिया हे स्वातंत्र्य भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पाचवा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1, कलम 124 या कलमानुसार भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, कलम 370 हे केव्हा रद्द करण्यात आलेले आहे? प्रश्न क्रमांक 6, कलम 370 हे केव्हा रद्द करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4, 5 ऑगस्ट 2019 या वर्षी कलम 370 रद्द करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद संख्या किती आहे? प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1, 78 हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद संख्या आहे. प्रश्न क्रमांक 8, धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? प्रश्न क्रमांक 8, धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? ऑप्शन क्रमांक 1, 50वे धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 10, करबी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? प्रश्न क्रमांक 10, करबी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? ऑप्शन क्रमांक 3, आसाम या राज्यामध्ये करबी युवा महोत्सव आयोजित केला जाईल. प्रश्न क्रमांक 11, कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक 11, कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3, C.S. राजन यांची नियुक्ती कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? प्रश्न क्रमांक 12, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1, भगतसिंग यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 13, जोझिला हे खिंड कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2, जास्कर या पर्वतरांगेमध्ये झोजिला हे खिंड आहे. प्रश्न क्रमांक 14, भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे स्थित आहे? प्रश्न क्रमांक 14, भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1, पुणे या ठिकाणी भारत इतिहास संशोधन मंडळ स्थित आहे. प्रश्न क्रमांक 15, औंढा नागनाथ देवस्थान
कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली या जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ देवस्थान आहे. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 रामटेक हे गाव अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव आहे. प्रश्न क्रमांक 17 2023 आशिया कप कोणत्या संघाने जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 भारत या संघाने 2023 महिला आशिया कप जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 कलम 32 हे संविधानाचे आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 हे संविधानाचे आत्मा आहे असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक 19 103वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठीचे रक्षण हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 20 तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार या ठिकाणी तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 21 भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 21 भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? प्रश्न क्रमांक 22 आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती कोण आहे? प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 वसंतराव नाईक हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 24 नुकतेच राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 अरुण कुमार मिश्रा यांची निवड राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25 देशातील पहिले मधाचे गाव कोठे आहे? प्रश्न क्रमांक 25 देशातील पहिले मधाचे गाव कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 मांघर या ठिकाणी देशातील पहिले मधाचे गाव आहे. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहेत? प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहेत? ऑप्शन क्रमांक 1 CH4 आणि CO2 हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही? प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्रात उगम पावत नाही? ऑप्शन क्रमांक 3 कावेरी ही नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही. प्रश्न क्रमांक 28 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतलेली आहे? प्रश्न क्रमांक 28 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 30 जून 2022 या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 29 गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो? प्रश्न क्रमांक 29 गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो? ऑप्शन क्रमांक 2 कोतवाल हे गावात पोलीस पाटील व तलाठी यांना मदत करतो. प्रश्न क्रमांक 30 जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? प्रश्न क्रमांक 30 जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय लोकसंख्येत भारताचा द्वितीय क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 31 जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 आर्क्टिक महासागर हे जगातील सर्वात लहान महासागर आहे. प्रश्न क्रमांक 32 जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतो?
प्रश्न क्रमांक 32वा, जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2, मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात. प्रश्न क्रमांक 33वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? प्रश्न क्रमांक 33वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे साठे प्रमाण आढळतात? ऑप्शन क्रमांक 2, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात. प्रश्न क्रमांक 34वा, पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 34वा, पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4, 24 एप्रिल या दिवशी पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 35वा, अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? प्रश्न क्रमांक 35वा, अंबादेवी मंदिर कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1, अमरावती या शहरामध्ये अंबादेवी हे मंदिर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 36वा, तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणाला आहे? प्रश्न क्रमांक 36वा, तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत? ऑप्शन क्रमांक 4, जिल्हा अधिकारी यांना तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या आहेत. प्रश्न क्रमांक 37वा, खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? प्रश्न क्रमांक 37वा, खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? ऑप्शन क्रमांक 2, पोलीस पाटील हे खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करतो. प्रश्न क्रमांक 38वा, अजित पवार यांनी आतापर्यंत किती वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? प्रश्न क्रमांक 38वा, अजित पवार यांनी आतापर्यंत किती वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2, 5 वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 39वा, भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 39वा, भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर व्ही कुरियन यांना भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 40वा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न क्रमांक 40वा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2, पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत.